नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत तोंडाला चव आणणारं आणि टेस्ट कधी विसरणार नाही असं छान गरमागरम रसमची रेसिपी शेअर करणार आहे. अस्सल जे साऊथ इंडियन मध्ये बनवतात तेच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे भाज्या बनवायची सुद्धा अजिबात गरज नाही. गरमागरम भात, रसम आणि पापड, टेस्ट काही विचारूच नका. नक्की एक वेळेस करून बघा तुम्ही. तर इथे मी 5 टोमॅटो म्हणजे जवळपास अर्धा किलो असतील आणि एक लिंबाच्या आकार एवढी चिंच घेतलेली आहे मी. तर चला मग बनवूयात. खूप इझी आहे प्रोसेस. तर इथे मी टोमॅटो कट करून घेतलेले आहेत. सगळ्यात अगोदर इथे चिंच घेतलेली होती, ती चिंच घातलेली आहे. आता आपल्याला हे कट केलेले टोमॅटो घालायचे आहेत. इतके बारीक सुद्धा कट करायची गरज नाही, कारण आपण मिक्सर मधून काढणार आहोत. तर इतकी बारीक प्युरी सुद्धा नाही आणि मोठं सुद्धा नाही. जे मी तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही असं मिक्सर मधून फिरवून घेऊ शकता. 1-2 ते 3 वेळेस फिरवल्याने हे बारीक होऊन जातं. आता आपल्याला स्टेनरच्या मदतीने एका पातेल्यामध्ये हे स्टेनर पातेल्याच्या वरे ठेवून आपण आता ही सगळी प्युरी जी आहे असं चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे काढून घेऊया. कारण ते वरची साल जे चोथा असतं ना ते वरे राहतं आणि पूर्ण जे घट्ट प्युरी आहे ते खाली निघून जाईल. त्याचबरोबर आपण ह्याच्यामधूनच आपल्याला किती हवंय पाणी तितकं सुद्धा घालायचंय. आता मी या अर्धा किलो टोमॅटोसाठी 3 ग्लास पाणी घातलेलं आहे. असं हाताच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला कसं आवडतं त्याप्रमाणे हे पूर्ण साल आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण असं 3 ग्लास घातलेलं आहे. त्यानंतर आता आपण हे आपलं प्युरी रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त आपल्याला हे उकडत बसलं. या पूर्ण ते खूप मोठी प्रोसेस आहे, तर हे खूप इझी आहे रसम बनवण्याची. तर चला मग आता हे रेडी आहे प्युरी. आता आपण मसाला बनवूयात. 1 चमचा तुरीची डाळ घेतलेली आहे, अर्धा चमचा धने घ्यायचे आहेत आपल्याला आता, आणि पाव चमचा जिरे घेतलेला आहे आणि पाव चमचा मेथी दाणे घेतले. पाव चमच्यापेक्षा कमीच आहेत. आणि 4 ते 5 लाल सुके मिरच्या घ्यायचे. हे आपल्याला मंद आचेवर चांगलं थोडंसं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर थंड झाल्यानंतर असा मसाला बनवायचा. तुम्ही बघू शकता मस्त असा मसाला बनलेला आहे. ह्या मसाल्यानंच आपल्याला ही टेस्ट जी आहे रसमची तशी छान येणार आहे. तर त्याच मध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या. लगेच आपल्याला एक वेळेस आणखी फिरून घ्यायचा आहे. तर आपला मसाला रेडी आहे. ठेवलेल्या प्युरीमध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे. लगेच चवीपुरतं मीठ घालायचं आहे. हे सगळं प्रोसेस आपल्याला गॅसवर न ठेवताच करायचा आहे. आणि जो आपण मसाला बनवून घेतलेला होता तो पूर्ण मसाला घालायचा आहे. आणि इथे मी ब्लॅक पेपर पावडर म्हणजे मिऱ्याची पावडर घातलेली आहे. जर मिरे असतील तर सोबतच तुम्ही ते मिरे सुद्धा भाजू शकता आणि पावडर बनवू शकता. इथे 4 ते 5 कढीपत्त्याचे पाने घातलेले तोडून, 2 हिरव्या मिरच्या मधोमध कट करून आणि थोडीशी कोथिंबीर. आता आपण हे गॅसवर ठेवून आपल्याला एक 8 ते 10 मिनिट चांगली अशी उकळी आणून द्यायची आहे आपल्याला. मस्त असं उकळून घ्यायचं. जास्त काहीच नाही, खूप लवकर बनून तयार होतं. तुम्ही बघू शकता किती मस्त असं उकळत आहे. आता थोडस कमी सुद्धा झालेलं आहे, तुम्हाला मी दाखवत आहे. आता आपलं हे रसम रेडी आहे. छान असं टेस्ट येण्यासाठी तडका बनवूयात. त्यासाठी 1 चमचा तेल घेतलेला आहे. यामध्ये मी मोहरी, जिरे, हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ सगळं एकत्रच घेतलेलं आहे. आता हे आपल्याला मस्त चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे क्रिस्पी होऊ द्यायचं. त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत कट करून. ते चांगले लाल झाले की मग 2 सुक्या मिरच्या, लाल सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता घालायचं. मस्त असं हे तडका आपल्या ह्या रसम मध्ये घालायचं आणि 2 मिनिट असं आपल्याला हे गॅसवर ठेवायचं. 2 मिनिटापेक्षा कमी सुद्धा ठेवू शकता, कारण अगोदर उकळलेलं आहे. तर आपलं हे रसम रेडी आहे. बस इतकंच. खूप लवकर आणि इझी बनवून तयार होतं. 2 ते 3 दिवस सुद्धा तुम्ही आरामात हे फ्रीज मध्ये ठेवून खाऊ शकता. गरम गरम भात आणि हे रसम पापड, बापरे काही विचारूच नका. खूप भारी कॉम्बिनेशन आहे. ती भाजी, कोशिंबीर या काही लोणचं वगैरे काहीच जरूरत नाही ह्याच्यासोबत. खूप मस्त टेस्टी आणि मुलं सुद्धा खूप आवडीने खातात. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. आणि तुम्ही इतकं गरम होतं भात आणि हे रसम की हाताने घेताना सुद्धा पळत होतं. तर खूप भारी लागतं गरमागरम असं भात आणि हे. एक वेळेस नक्की करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा की कसं झाले. तर तुम्हाला मी हे चमच्याने सुद्धा दाखवते, कारण खूप गरम आहे.
तर भारी झालेला आहे. व्हिडिओमध्ये अगर थोडी छोटी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटते मी तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ.